हे राष्ट्रवादीचे जे अभिजित पवार आहेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज काहीतरी फॉर्म भरला आणि असे बॅनर झळकावले महाविकास आघाडीकडचा अधिकृत उमेदवार. तर हेच सांगण्यासाठी आपल्याला बोलवलंय की अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही महाविकास आघाडीची आणि त्यामुळे हा जो बॅनर लावलेला आहे हा चुकीचा बॅनर आहे. असे बॅनर त्यांनी लावू नयेत राष्ट्रवादीने आणि त्याला अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि सौ ऋता आव्हाड उपस्थित होत्या. ही बाब चुकीची आहे. कोणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे एकतर्फी जर निवडणुका हे केलेल्या असतील तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. आम्ही 48 तास वाट बघणार आहोत. त्यांनी आम्हाला नीट या संदर्भात प्रस्ताव दिले नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत. तुम्ही वाचलं ना 30-35 जागांची आम्ही तुम्हाला पत्र दिले ऑलरेडी. 30-35 काय मला माहिती नाही ते 15 काय मनसे आणि शिवसेना एकत्र आल्याने महाविकास आघाडीतनं मुंबईला काँग्रेस बाहेर पडलेली आहे. या ठिकाणी देखील मनसे एकत्र आले. आता अधिकृत आज घोषणा झाली. ठाण्यातील काँग्रेसची भूमिका काय? आम्ही नाही बाहेर पडणार. अजून मनसे आणि काँग्रेस शिवसेनेची युती मुंबईत झाली आहे. ठाण्यात अजून डिक्लेअर झालेली नाही. आजच ठाण्यामध्ये डिक्लेअर झाली. राजन विचारे असतील किंवा ठाण्यामध्ये अद्याप डिक्लेअर झाली नाही मनसे आणि शिवसेनेची युती. ठाण्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय. त्यांनी डिक्लेअर करू द्या फक्त मनसे आणि शिवसेनेची युती, मग आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे. सर 30 ते 35 मागणी तुम्ही केलेली आहे पण ती जर अंमलात आली नाही. नाही बघा असं आहे, वाघ असतो तो 2 पावलं मागे घेऊन झेप टाकतो. आम्ही 2 पावलं मागे घ्यायला तयार आहोत पण आम्ही 2 पावलं मागे घेतल्यानंतर जर वेळेवर आले नाही तर आम्ही लगेच झेप घेऊ. स्वबळावर लढणार का? कशाला स्वबळावर लढायचं? अद्याप तसं काही ठरलेलं नाही आणि उद्या आघाडी जरी नाही झाली ह्यांच्याबरोबर तर आम्हाला बरेच पर्याय मोकळे आहेत. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत युद्ध करायला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.